रामराम मंडळी, मी पैलवान गणेश मानुगडे आणि आपण पाहत आहात विषय कुस्तीचा हा भाग कुस्ती मल्लविद्या यूट्यूब चॅनेल आणि फेसबुक पेजवर. मंडळी, काही गेल्या दिवसापासून सोशल मीडियावर कुस्ती क्षेत्रातील वातावरण गरम आहे. कारण भारतीय सेना दलातील पैलवान आणि भारतीय रेल्वेतील पैलवान यांना राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेबरोबरच महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धेला सुद्धा कशासाठी केले हे आपण माहिती सांगितली. पण याविषयी अधिक बोलण्यासाठी मी महाराष्ट्रातील भारतीय रेल्वेतील 2 आंतरराष्ट्रीय पैलवान आणि भारतीय सेना दलातील महाराष्ट्र केसरी आणि आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता पैलवान, त्याचबरोबर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते कोच यांना मी निमंत्रित केले. सर्वप्रथम मी सर्वांची ओळख करून देतो आणि सर्वांचं स्वागत करतो. भारतीय रेल्वेतून आहेत शिवछत्रपती पुरस्कार विजेते कौतुक डापळे. कौतुक, तुझं खूप खूप स्वागत आहे कुस्ती मल्लविद्या यूट्यूब चॅनलवर. त्याचबरोबर सूरज उर्फ नामदेव कोकाटे हा सुद्धा महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेता पैलवान आहे. त्याचं सुद्धा मी स्वागत करतो. नामदेव, तुझं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. भारतीय सेना दलातून आपल्या सर्वपरिचित असणारा पैलवान महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, त्याचबरोबर आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक विजेता अशी त्याची ओळख आहे. पृथ्वीराज, तुझंही खूप खूप स्वागत आहे कुस्ती मल्लविद्या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार. नमस्कार. आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते, त्याचबरोबर भारतीय सेना दलाचे कोच माननीय श्री अमर निंबाळकर सर, आपलेही खूप खूप स्वागत आहे सर. सर, आवाज येतोय माझा? सर, आवाज येतोय? आवाज कमी आला नाही. आवाज वाढवा, तिथं आवाज आहे बाबा. बाकीच्यांना आवाज येतोय माझा बरोबर? ठीक आहे, हो, बरोबर. चर्चेला सुरुवात करूया. की मी सर्वप्रथम महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील यांना प्रश्न विचारतो. पृथ्वीराज, तू अत्यंत कमी वयात झालेला महाराष्ट्र केसरी म्हणून इतिहास घडवलास. त्याच्यापूर्वी, महाराष्ट्र केसरी होण्याच्या पूर्वी तू आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक विजेता झालास. अत्यंत खडतर परिस्थितीतून हो. तू हे मार्गक्रमण केलंस आणि इथवर पोहोचलास. हा नुकताच जो फतवा काढलेला आहे तथाकथित संघटनेने की इंडियन हो. आर्मी आणि भारतीय रेल्वेतील पैलवानांना स्टेट चॅम्पियनशिप मध्ये खेळू देणार नाही, तर याबद्दल तुझी एक खेळाडू म्हणून काय प्रतिक्रिया देशील? सर, इतकं वाईट वाटतंय आता. म्हणजे त्याने नियम काढलाय. ठीक आहे, तुम्ही दुसऱ्यावर वोट करून, म्हणजे हरियाणा सारखं आम्ही करतोय, हरियाणा सारखी आमची पैलवानगी करायची असं तुम्ही म्हणताय ना, ठीक आहे. पण ती फक्त सिनियर नॅशनल साठी त्यांनी बंदी घातली. ती नॅशनल टीम खेळू देतात हरियाणाकडून. बाकी स्टेट लेवलच्या हरियाणा केसरी झाल्या, बाकी छोट्या मोठ्या. मग तुम्ही आम्हाला का बंदी घातली? आम्ही काय तुम्हाला म्हणजे कधी काय वाकडा आलो का? तुम्ही म्हणताय सर म्हणजे एका गटात 8-8, 9-9 वेळा मिळालं आहे. आता ठीक आहे, मी मान्य केलं. नामदेव कोकाटे आता 9 वेळा मिळलं गोल्ड आहे. तुम्ही यांना जर हरवायची तयार नाही ठेवली, तुम्हाला सोपं कॉम्पिटिशन भेटलं, तर कशी आपली कुस्ती वर जाणार? बिलकुल बरोबर आहे तुझं बरोबर आहे का नाही? पृथ्वीराज, की तुझं असं मत आहे की जे इतर राज्यस्तरीय पैलवानांशी तुलना केली तर त्यांच्या त्यांच्या वजनी गटात जर का एखादा बलाढ्य पैलवान नसेल तर त्यांना कॉम्पिटिशन राहणार नाही, आणि मग त्यांना थेट जर का हो राष्ट्रीय सर. आंतरराष्ट्रीय स्पर्धेला तुम्ही उभा केलं तर त्यांचं कॉम्पिटिशन खूप मी अवघड पण होईल, असंच तुला म्हणायचं आहे ना? हो, मी पण सर आता सिनियर नॅशनल मेडल घेतली महाराष्ट्राकडून. त्यावेळी पण सर मी कोणाला तर हरवूनच गेलो ना, का असंच की बाबा असंच गेलो मी. हॅलो. हा, मग तेच म्हणलं मी. आता बोलत मी राहा पण बोलत कोणाला राहा. हरवत गेलो.
आता असं सर वाटायला लागले आम्हाला की आमचा महाराष्ट्रात जन्म घेऊन चुकी झाली काय, हा प्रश्नचिन्ह पडलाय आम्हाला. तर आमचं इतकं पण वय झालं नाही की बाबा हा ठीक आहे असू दे म्हणायला. कारण आता ही आवाज उठणं आम्हाला गरजेचं आहे, कारण पुढच्या पिढीला प्रश्न पडणार आहे मोठा, आम्ही नोकरीत जाऊ की महाराष्ट्र केसरी होऊ. बिलकुल बरोबर आहे हो. पृथ्वीराज. मी पैलवान कौतुक आपल्याकडे वळतो की 2013चा महाराष्ट्रातील मैदानी कुस्तीतला एक नंबरचा पैलवान की ज्याने त्या काळी अनेक मैदानी कुस्त्यात आपला नावाचा दबदबा एकतर्फी निर्माण केला. आपल्या मोळी या डावावर दिग्गज पैलवानांना आसमान दाखवलं. केवळ मैदानी कुस्तीच नव्हे तर अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देखील त्यानं सहभाग केला. असा कौतुक डापळे यांना मी प्रश्न विचारतो की कौतुक, तुझी काय भावना आहे? तू एक मातीतला खेळाडू, त्याचबरोबर मैदानी कुस्तीतला तू मोठा पैलवान होतास, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेता आहेस. तर या निर्णयामुळे तुझी काय भावना आहे हे आम्हाला ऐकायला आवडेल. तर हा निर्णय आता घेतला की रेल्वे आणि आर्मी वाल्यांच्यावर बंदी घातली, महाराष्ट्र स्पर्धेमध्ये परत नॅशनल ट्रायल मध्ये पण बंदी घातली. हे म्हणतात पण याच्यामध्ये असं होईल की आता मला समजा मला शिवछत्रपती पुरस्कार आहे, सुरेल आहे शिवछत्रपती पुरस्कार, पण शिवछत्रपती पुरस्कार मिळण्यासाठी पण महाराष्ट्रात 3 मेडल असणं आवश्यक आहे, तर आपण त्यामध्ये फाईल भरू शकतो. जर पुरस्कार मिळण्याच्या अगोदर समजा नोकरी लागली एखाद्याला, तर त्यानं मग छत्रपती पुरस्कार घ्यायचा नाही का? तर महाराष्ट्रातनं सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणून मानला जातो शिवछत्रपती पुरस्कार. मग तू त्या पुरस्कारापासून वंचित राहायचं का? परत बऱ्याच लोकांचं, पालकांचं इच्छा असते की बाबा तालमीत काढला म्हणजे आपला मुलगा महाराष्ट्र झाला पाहिजे. पैलवानांची पण इच्छा असते की तालमीत महाराष्ट्र झालो पाहिजे. जर नोकरी आल्यानंतर त्यापासून वंचित राहायचं का? आम्हाला महाराष्ट्र व्हायचं स्वप्न आमचे असते त्यांनी व्हायचं नाही का? असे त्याने बंदी नाही घातली पाहिजे असं माझं म्हणणं. नाही, खूप चांगला प्रश्न मांडलाय की शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराला महाराष्ट्र केसरीचे गुण धरले जातात आणि हा नियम असाच लागू राहिला तर नोकरी मिळवायच्या आधी जर का एखादा पैलवान त्या लेवलला पोहोचला तर त्याला पुरस्कार कसा मिळणार? अतिशय खूप चांगली त्याला जर का नोकरी मिळाली आणि तुम्ही त्याच्यावर बंदी घातली तर तो ते पॉईंट मिळवू शकणार नाही आणि तो शासकीय पुरस्कारापासून वंचित राहिला. हा खूप मोठा प्रश्न पैलवान कौतुक डापळेनं उचललेला आहे. मी परत येतोय आंतरराष्ट्रीय पॉईंट कुस्तीपटू, म्हणजे 3 मेडल असणे शिवछत्रपती आवश्यक क्रीडा आहे नाही पुरस्कार का? विजेते. एक मिनिट, मी निंबाळकर सरांच्या पर्यंत येतो, त्यानंतर आपण पुढं इंटरव्ह्यू चालवायचा. सर, एक कोच या नात्यानं, आता या पैलवान म्हणून यांनी भावना तर व्यक्त केली, पण कोच या नात्यानं तुम्ही स्वतः अगोदर पैलवानकीचा अनुभव घेतला, तुम्ही खेळाडूचं जीवन जगला, त्यानंतर तुम्ही कोचचं जीवन जगला आणि सध्या तुम्ही भारतीय रेल्वेत, भारतीय आर्मीत अनेक दिग्गज पैलवान तयार केले. तर तुमची या ठिकाणी भावना काय आहे? तुम्हाला तुम्ही या निर्णयाकडे कसं बघता? ऍक्च्युली काय आहे, महाराष्ट्र केसरी जर ही चांगली चांगली खेळाडू नाही खेळले तर एक स्पर्धा कमी होणार आणि नवीन मुलांना ठीक आहे, तुमचं हे काय आहे म्हणजे उद्देश काय आहे, मेडल घेणे, पण मेडल घेण्याआधी त्या लेवलची तुम्हाला स्पर्धा भेटली पाहिजे. तुम्हाला जर वरच्या पातळीवर जायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं ह्या चांगल्या खेळाडूंना हिथंच हरवलं पाहिजे आणि हे जर बंद झालं तर मग फक्त नॅशनलला जायचं आणि त्यानंतर ती कॉम्पिटिशन तुम्हाला त्या लेवलची इथं भेटणारच नाही. आणि ठीक आहे, ट्रायलला आर्मी किंवा रेल्वेवाल्यांना खेळू देत नाहीत कारण त्यांची टीम खेळते, तो एक निर्णय मान्य आहे. कारण महाराष्ट्रातून एका गटात, एका वजन गटात एकच पैलवान जाऊ शकतो आणि ही मुलं त्यांना हरवून साईडला करू शकतात. पण महाराष्ट्र केसरीमध्ये काय आहे, माती विभागात 4 आणि गादी विभागात 4, 8 जण मेडल धारक असतात. ह्या 8 जण हे जर आर्मी आणि हे जे रेल्वेचे 1-2 खेळाडू जर खेळले तर फक्त स्पर्धा वाढेल, बाकी 6 जणांना चान्स मिळणार. प्रत्येक वजन गटात आर्मीचे आणि ह्याचे रेल्वेचे पैलवान आहेतच असं नाही, ठराविकच वजन गटात आहे आणि जोपर्यंत यांना ती नवीन मुलं हरवू शकत नाहीत तर वरच्या लेवलला कशी जाणार? त्यामुळे स्पर्धा मला वाटतं. आणि ज्याप्रमाणे अजून एक मेन म्हणजे कौतुकने जे सांगितलं, या रेल्वेच्या आणि आर्मीच्या मुलांना शिवछत्रपती पुरस्कारापासून 100% वंचित राहावंच लागेल.
आता आमचं गिरकुरोमन मध्येच जसा एक विनायक पाटील आहे, त्याची नॅशनलला 2 मेडल आहेत, पण तो महाराष्ट्राला आता खेळला नाही आणि बंदीमुळे तो खेळू शकत नाही. आणि तो अतिशय चांगला एक नवीन उभरता खेळाडू आहे. जर तो खेळलाच नाही महाराष्ट्राला, तो पुरस्कारापासून आताच वंचितच राहणार तो. आणि असे कितीतरी खेळाडू असतील. जसं कौतुकनं सांगितलं, पुरस्काराच्या अगोदर नोकरी जर मिळाली तर ही पुरस्कारापासून महत्वाचं आहे हे सगळ्यांना माहित आहे. बिलकुल सर, बिलकुल. खूप छान सर मत मांडलं की तुम्ही तुमच्या आयुष्याचा सार इथे मांडला की अनेक जे स्टाईल्स आहेत, जे फ्री स्टाईल आणि गिरको रोमन, यामध्ये आपण जर का ऑलिम्पिकचा सर विचार करतो की आदरणीय संदीप बोंडवे जे सतत सोशल मीडियावर सक्रिय असतात, त्यांनी त्यांच्या लेखमध्ये असं लिहिलंय की आम्ही कुस्तीगीर संघातर्फे पैलवानांना नोकऱ्या मिळवण्यासाठी सुद्धा कटिबद्ध आहोत, त्याचबरोबर त्यांना ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा कटिबद्ध आहोत. एकीकडे ते असं म्हणतात की आम्ही पैलवानांसाठी नोकऱ्या देऊ, पैलवानांना ऑलिम्पिकपर्यंत नेऊ, आणि दुसरीकडे ते म्हणतात की आम्ही आर्मीच्या आणि रेल्वेच्या पैलवानांच्यावर बंदी घालू. मग ह्या बोलण्यात कसा विरोधाभास आहे बघा, की एकीकडे तुम्ही सांगताय की त्यांना नोकरीसाठी तयार करू, समजा तुमच्या एखाद्या पैलवानाला नोकरी मिळाली, तुम्ही लगेच त्याच्यावर बंदी घालणार आणि त्याला स्टेट चॅम्पियनशिपला आणि नॅशनलला खेळून देणार नाही. ठीक आहे, मी सर समजून शकतो की प्रत्येकाचा आर्मीचं आणि रेल्वेचा एक एक संघ नॅशनलला जात असतो नाही का, आणि त्यांना नॅशनलसाठी बंदी आहे, ही एक वेळ मी मान्य करतो की नॅशनलसाठी तसं कायद्यानं करता येत नाही, पण मी एक नाही का व्यावहारिकदृष्ट्या मी ती मान्य करतो. कायद्याच्या दृष्टिकोनातून मी पुढे येणार आहे बोलायला की कायद्याने हे निर्णय कसे चूक आहेत. पण एकीकडे तुम्ही नोकरी देताय आणि लगेच लगोलग त्याच्यावर बंदी घालताय. दुसरी गोष्ट सर, की भारताच्या ऑलिम्पिकच्या इतिहासात हशाबा जाधवांच्या नंतर जवळपास 56 वर्षानं सुशील कुमारने जे मेडल आणलं, ते जे मेडल आहे ते एका रेल्वेच्या पैलवानाने आणले. मग तो पैलवान रेल्वेचा नसून देशाचा असतो ना. तो जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलिम्पिकचं पदक आणतो, त्यावेळी त्याच्या गळ्यात जे पदक असतं ते भारतीय रेल्वेसाठी नसतं, तर भारताच्या देशासाठी असतं. मग सुशील कुमार, योगेश्वर दत्त, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, रवी दहिया, अमन शेरावत, हे सर्वचे सर्व पैलवान ज्यांनी ऑलिम्पिकचं पदक मिळवलं आतापर्यंत, हे सर्व भारतीय रेल्वेचे खेळाडू आहेत. म्हणजे भारतीय रेल्वेच्या तो परफॉर्मन्स किंवा ती गुणवत्ता येते, भारतीय रेल्वे असो किंवा इंडियन आर्मीचे पैलवान असो, त्यात ती गुणवत्ता येते आणि ती गुणवत्ता टिकवायचं काम ह्या क्रीडा संघटनेचं असतं. आणि या निर्णयामुळं मला असं वाटतंय की येणाऱ्या काळात आपण महाराष्ट्रातला किंबहुना जो पैलवान तिथपर्यंत जातोय त्याला कुठतर आडफाटा देतो की काय, असं मला वाटतं. याबद्दल सर तुम्ही काय बोला? आवाज येतोय सर? हॅलो सर, साहेब बोला की. हा येतोय. हा, आता कसं आहे, जर आपली कुस्ती जर खरोखरच वाढवायची असली तर स्पर्धा ही वाढली पाहिजे. जे नवीन मुलांना म्हणतो ना, संधी द्यायचं एक दुसरा प्लॅटफॉर्म तयार केला पाहिजे. ठीक आहे, महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सर्वांना खेळू दिलं पाहिजे. आणि अजून एक जसं WFI रँकिंग टुर्नामेंट करतं, तसं एखादं टुर्नामेंट करायचं, त्यामध्ये यांना बंदी घालायचं. रेल्वे आणि आर्मीवाल्यांना त्या स्पर्धेत बंदी घातली, नवीन मुलांना तिथं एक प्लॅटफॉर्म तयार होईल. पण जर नवीन मुलांना जर पुढे यायचं असेल ना, त्यांची डिग्री ऑफ डिफिकल्टी ही वाढवली पाहिजे. त्यांना सोपा मार्ग करून त्यांचा परफॉर्मन्स आणणं हे काय इतकं योग्य किंवा असं इतकं हे नाहीये. त्यामुळे परफॉर्मन्स वाढू शकत नाही. हे लहान लहान उंचीवर जाण्यासाठी, आणि हे अडथळा आहे ना, थोडंसं स्ट्रॉंग असलं पाहिजे. आणि स्ट्रॉंग अडथळ्यानं म्हणजे डिग्री ऑफ डिफिकल्टी कुठल्याही ट्रेनिंग मध्ये ज्यावेळी वाढती त्यावेळी परफॉर्मन्स वाढत असतो. त्यामुळे ह्या मुलांना खेळू द्यायला पाहिजे आणि नवीन मुलांना अजून एक संधी देण्यासाठी दुसरा प्लॅटफॉर्म तयार केला पाहिजे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रँकिंग टुर्नामेंट करायला पाहिजे, त्यामध्ये यांना बंदी घालायची. म्हणजे जे नवीन मुलं आहेत त्यांना पण संधी मिळेल आणि यांना पुरस्कारापासून वंचित राहणार नाहीत आणि यांना
बिलकुल. नाही, नक्कीच सर. माझं तुझा हेच मत आहे, की तुम्ही खूप छान मत मांडलं, की संधीची उपलब्धता पाहिजे आणि समान संधीची उपलब्धता हे राष्ट्रीय क्रीडा धोरण 2001 च्या नंतर सुद्धा नियम क्रमांक 3/4 मध्ये लिहिलेला आहे, की समान संधी उपलब्ध करा आणि या समान संधींचं व्हायोलेशन या निर्णयामुळे होतंय. मी पुढे जातो नामदेव कोकाटेकडे. नामदेव कोकाटे सध्या आता मातीच्या कुस्तीत तो कुस्त्या अतिशय चांगल्या बघायला मिळतात. की नामदेव, तू एक इंटरनॅशनल पैलवान आहेस, शिवछत्रपती पुरस्कार विजेता आहेस. तू या निर्णयाकडे कसं बघतोस? तुझं काय मनोगत आहे याविषयी? जर आता ह्यांनी बंदी घातली महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी नाही का, तर हे म्हणतात की हरियाणा स्टेटमध्ये रेल्वेवाल्यासनी खेळून देत नाहीत, रेल्वे आर्मी सर्व्हिसेस मध्ये नाही का. तर त्यांना बंदी फक्त सिनियर नॅशनल साठी घातलेली आहे नाही का. तर ह्यांनी स्टेट लेवलसाठी पण आपल्याला बंदी घातलेली आहे, रेल्वे आणि सर्व्हिसेस साठी. नॅशनल गेम्सची पण ट्रायल घेतलेली नाही, आता डायरेक्ट जे सिनियरला सिलेक्शन झालं त्यांना पाठवलं. तसं हरियाणा दिल्ली सरकारमध्ये सर्व्हिसेस आणि रेल्वेवाल्यासनी नॅशनल गेम्सला खेळून देतात आणि त्यांची ट्रायल होती. यांनी न ट्रायल घेता डायरेक्ट टीम पाठवलेली. बिलकुल. आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जर जुन्या मल्लांना खेळून दिलं नाही, नवीन आता रेल्वे झालं, सर्व्हिसेस झालं, तर ही नवीन पैलवान आहेत, त्यांना जुन्या पोरांवर खेळायचा अनुभव कसा भेटणार मला सांगा. जर ती जुन्या मल्लांना हरवून मेडल घेतील तर त्यांचा परफॉर्मन्स वाढेल ना. तुम्ही त्यांना सोपं कॉम्पिटिशन केलं तर त्यांचा परफॉर्मन्स कसा वाढेल? ते मेडल घेऊन पण त्यांना उपयोगाचं नाही काय, त्यांना कॉम्पिटिशनच भेटणार नाही ना. आणि एका बाजूला म्हणतात की ही कुस्ती वाढवायची महाराष्ट्राची, आणि मुलांचं कॉम्पिटिशन सोपं करून मेडल देऊन काय उपयोग आहे त्यांचा. आता जे पोलीस भरती झाली, त्या पोलीस भरतीला पण या महाराष्ट्र केसरीचं मेडल प्रमाणपत्र धरलेलं नाही. त्या मुलांनी काय करायचं? बिलकुल बिलकुल. तू बोलत राहा नामदेव, मला ऐकू येते. नंतर अजून पहिलवान कौतुक डाकळे यांनी मत मांडलं की पुरस्कारासाठी, तर छत्रपती पुरस्कारासाठी महाराष्ट्र केसरीचं प्रमाणपत्र लागतं. महत्वाचं आहे प्रमाणपत्र, असं नाही की फक्त नॅशनलचं प्रमाणपत्र चालते, त्याला महाराष्ट्र केसरीचे पण सर्टिफिकेटचे पॉईंट धरतात. बरोबर आहे. पण कमी पडतं, फक्त महाराष्ट्र केसरीला माझं सर्टिफिकेट नाही. आता सर असं दिसते हॅलो. हो सर, मग तेच सांगते. जर तर तुम्ही माझं उदाहरण घेतलं. हॅलो. हा आता जर आता जर सर माझं उदाहरण घेतलं, आता अशी भारतात कोणती स्पर्धा नाही की तिथं माझं मेडल नाही, फक्त महाराष्ट्र केसरीचं माझं सर्टिफिकेट कमी पडते म्हणून मला शिवछत्रपती पुरस्कार नाही. तुम्ही काय आता सर असं दिसतंय पुढं की 4-5 वर्षांनी पहिलवानकी महाराष्ट्रात टिकल का नाही. कारण सर सांगतो, 80 किलोच्या वर पोरगं गेलं की वडिलांना नाहीतर आजोबांना वाटते की बाबा ह्याला आता झाली तयारी पूर्ण झाली आहे. कारण त्याच्यावर डोक्यात एकच असते, आता महाराष्ट्र केसरी. आता त्या मुलासमोर समजा 2 ऑप्शन आले पुढं, आयला नोकरी लागू का महाराष्ट्र केसरी होऊ. मग वडील नाही तर वस्तू काय म्हणणार, हो महाराष्ट्र केसरी होशील, महाराष्ट्र केसरी. आणि जर समजा महाराष्ट्र केसरी नाही झाला, इकडे नोकरी पण नाही लागली, वय निघून गेलं, त्या पोराने काय करायचं असं आहे. बिलकुल. नाही, खूप हाच विषय तुझ्या जो मनात आहे तोच आमच्या सुद्धा मनात आहे. त्याच्यावर बऱ्याच वेळा लिहिलं की नोकरीची नितांत गरज आहे, की महाराष्ट्राच्या हो. सांस्कृतिक जडणघडणीचा पाया ज्या कुस्ती खेळातून आला. पूर्वी आणि आज कुस्ती हा व्यवसाय होता, की पूर्वीचे लोक सुद्धा व्यवसाय म्हणून कुस्तीकडे बघायचे, की त्यातून जो 4 पैसे मिळायचे
ते स्वतःचा उदरनिर्वाह, खुराकाचा खर्च आणि स्वतःच्या कुटुंबासाठी वापरायचे. भारतीय संविधानानुसार आता सर कोणत्याही नागरिकाला व्यापार करायची समसमान संधी आहे. व्यवसाय करायची समसमान संधी आहे. आणि निंबाळकर सर, मी विशेष इथं नमूद असं करतो की पैलवानांनी कुस्ती खेळतात हा त्यांचा व्यवसाय झालेला आहे. हा त्यांचा व्यवसाय कायद्यानं होतो. कायद्यानं कुस्ती खेळणे हा व्यवसाय होतो आणि व्यवसाय करायला कोणतीही क्रीडा संघटना कायद्यानं बंदी घालू शकत नाही. हा एक कायदेशीर तरतूद त्यातली मी सांगितली. दुसरी गोष्ट सर की तुम्ही आता बघताय की जसं जसं आधुनिक युगाकडे आपण निघालोय तशी कुस्तीच्या व्याख्या बदलत निघालेल्या आहेत. अनेक कुस्तीगीर हातात तुमच्या डिग्री आहे, गळ्यात मेडल आहे, नोकरीची गरज आहे. आणि ज्या ज्या पैलवानांना नोकरी मिळाल्या ते पैलवान परत आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले आहेत. हे मगाशीच आपण चर्चा केली. सर याबद्दल काय सांगू शकाल की नोकरीची नितांत गरज आहे आणि नोकरी करत करत त्याला जर का कुस्ती करता आली, एकतर तो नोकरी बजावत असतो. आता पृथ्वीराज पाटीलचं किंवा कौतुक डापळेचं, नामदेव कोकाटे भारतीय रेल्वेत कौतुक डापळे भारतीय रेल्वे TC आहे. नामदेव पण TCच आहेस ना तू? हो ठीक. हा, तर TC या पदावरती काम करतात. ते ड्युटी करून सर परफॉर्मन्स देतात. पृथ्वीराज पाटील स्वतः त्याच्या युनिटमध्ये जॉब ड्युटी करून परफॉर्मन्स देतो. ही जी मुलं आहेत ही स्वतः ड्युटी करून जर का मेडल देत असतील आणि त्यांचा मुकाबला जर का राज्यस्तरीय एखाद्या नवोदित पैलवानांच्या बरोबर होत असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, मला एक XYZ पैलवान भेटले, त्यांचं नाव सांगत नाही, पण ज्यावेळी संदीप आप्पा बोंडवे कामगार केसरीला खेळायचे त्यावेळी त्यांच्या मनात तो प्रश्न यायचा की जोपर्यंत मी संदीप बोंडवेंना हरवत नाही तोपर्यंत मी कामगार केसरी होत नाही. त्यावेळी संदीप बोंडवे भारतीय रेल्वेत सेवा करतो. मी हा 1996चं उदाहरण त्यांनी सांगितलं की माझ्या मनात अशी मेंटॅलिटी झाली की मी जोपर्यंत माझ्या गटातल्या दिग्गज पैलवानाला हरवू शकत नाही तोपर्यंत मी महापौर केसरी होत नाही. आणि मग मी कसून सरावाला लागलो आणि सरावा लागल्यानंतर मग मी स्वतः रेल्वेत भरती झालो. अशा पद्धतीने त्यांनी पुढं मला सांगितलं. तर हाच मुद्दा मला पुढे न्यायचा आहे की आता जे बंदीचा फतवा काढलेला आहे हा तर घातकच आहे, पण नोकरी आणि कुस्तीला आवश्यक असणारी नोकरी किती महत्वाची आहे सर, आणि ही नोकरी करत करत मग पैलवानांचं पुढचं अर्थार्जन कसं, याबद्दल आम्हाला थोडंसं तुम्ही सांगा. नाही, जो जो कुस्ती करणारे सर्वच पैलवान गरीब कुटुंबातले असतात आणि जोपर्यंत ते नोकरी लागत नाही तोपर्यंत तो आई वडिलांच्यावर एक खुराकाचा संपूर्ण भार असतो. त्यामुळे कुठल्याही चांगल्या मुलाला त्या आई वडिलांना असं वाटत असं की लवकरात लवकर नोकरी लागून घेण्यासाठी नोकरीची नितांत गरज आहे आणि हे सर्वांसाठीच, खास करून पैलवानकीमध्ये खुराकाची खूप गरज आहे आणि ती गरज फक्त आई वडिलांच्या ह्याच्यावर नाही की आई वडिलांच्या जीवावर किती दिवस पैलवानकी करणार. 20 वर्ष, 21 वर्ष, वयाच्या 10व्या वर्षी जर पैलवानकी सुरू केली तर एक 10 वर्ष आई वडील देऊ शकतात. त्यानंतर मग त्यांना पण प्रश्न पडतो आणि नोकरी करत खेळणं हे थोडं सोपं जातं. बिलकुल, खूप छान सर तुम्ही सांगितलं आता की तर तुम्हाला एक नोकरीची नितांत सांगतो. गरज आहे की. हा हॅलो, पृथ्वीराज बोल बोल. आता हे तुम्हाला जर सांगतो. आता जुन्या काळ, आता जर आपण 2000च्या दशकात गेलो, 2005 म्हणा, 2000 नाही का, 2000 दशकात, तर त्यावेळी काय करायचे सर, नोकरी करत नव्हते पैलवान. मराठ केसरी झालं, नोकरी वगैरे करत नव्हती. पण आता ती सर त्यांच्या म्हणजे इतकी वाईट दिवस आहेत. म्हणजे कोण भाजी विकते, कोण शेती करते, परत ती हो, कारण नोकरी, कारण दोन ऑप्शन जर धरलं तर वडिलाला नाही तर पण वडिलाला म्हणा, पैलवानला म्हणा, वस्तादांना म्हणा, कारण त्यांची इच्छा असते महाराष्ट्रात झाला पाहिजे, महाराष्ट्रात झाला पाहिजे. मग तिकडे बिलकुल. लक्ष जर एकदा गेलं की की कधी वय निघून जाते ते पण कळत नाही. आणि मग नोकरी एकदा वय निघून गेले, नोकरी पण लागू शकत नाही. हे बरोबर आहे पृथ्वीराज तुझं की नाही नाही
की नोकरी आता पूर्वीसारखं पृथ्वीराजने अशी तुलना केली की जर का असे नियम राहतील राज्यस्तरीयला आणि तर येणाऱ्या काळात पैलवानांना सुद्धा परत भाजीपाला विकायची वेळ येईल. सर मी काल याच्यावर एक सविस्तर लेख लिहिला होता पृथ्वीराज, तुम्ही वाचला की नाही मला माहीत नाही. आता आपण मागासपासून चर्चा केली, ही झाली वैयक्तिक तुमची भावना मी व्यक्त केली. पण सर मला इथं सांगू असं वाटतं की कायद्यानुसार सुद्धा या बंदी कशा चुकीच्या आहेत बघा. की भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 14 जो समतेचा हक्क सांगतो व अनुच्छेद क्रमांक 19(1)(g) म्हणजे कोणत्याही घटकास, कोणत्याही भारतीय नागरिकास त्यांचा व्यवसाय निवडण्याचा आणि व्यवसाय करण्याचा समानतेचा हक्क आहे. आणि कुस्ती हा मल्लांच्या अर्थार्जनासाठी करत असलेला व्यवसाय ठरतो. मग राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून कोणत्याही व्यक्तीला त्याच्या नोकरीच्या किंवा भौगोलिक परिस्थितीच्या, म्हणजे भौगोलिक परिस्थिती एवढ्यासाठी सर नमूद केले की भौगोलिक परिस्थिती म्हणजे जिल्हाबंदी जी घातलेली आहे तशी जिल्हाबंदी सुद्धा घालता येत नसते, तर त्यांच्यावर बाहेर ठेवणे हे समानतेच्या तत्वाचा भंग करते, नाही का. की दुसरा, यात दुसरा बरोबर. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की खेळाडूंच्या मेहनतीचा अनादर. की रेल्वे आणि आर्मीचे कुस्तीगीर हे देखील महाराष्ट्रातील आहेत आणि ते आपल्या राज्यासाठी अनेक वेळा विजय मिळवलेले आहेत. त्यांना त्यांच्या स्पर्धेतून वगळणे म्हणजे त्यांच्या मेहनतीचा अपमान आहे. कारण त्यांनी सुद्धा इथं कौतुक डापळे आहे, नामदेव आहे किंवा पृथ्वीराज आहे, कोणाला तर हरवूनच ती नोकरी मिळवलेली आहे ना. कोणतर दिग्गज पैलवानाला हरवूनच ते तिथपर्यंत ट्रायल करून आलेले आहेत. त्यामुळे हा त्यांच्या मेहनतीचा अपमान आहे असं सांगतं. त्यानंतर भारतातील राष्ट्रीय क्रीडा धोरण 2001 व त्यानंतरच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार खालील नियमाचे उल्लंघन होते. खालील नियम म्हणजे कुठले, तर इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी, समान संधी हे कुठलं आहे, राष्ट्रीय क्रीडा धोरण नियम क्रमांक 3/1. प्रत्येक खेळाडूला क्रीडा क्षेत्रात समान संधी मिळायला पाहिजे. रेल्वे व आर्मीच्या कुस्तीगिरांना वगळणे हे भेदभावपूर्ण आहे व या तत्वाचे उल्लंघन करते. 2 नंबर समावेशकता, इन्क्लुसिव्हिटी, नाही का. त्यातील नियम क्रमांक 4/2 मध्ये विविध संस्थांमधून येणाऱ्या खेळाडूंना समान सहभाग सुनिश्चित करणे गरजेचे आहे. अनुभवी कुस्तीगिरांना या स्पर्धेतून वगळल्याने हे तत्व पायधुळीस पडते. म्हणजे सर्वसमावेशकता हे तत्व राष्ट्रीय क्रीडा धोरणातलं असं सांगतं की जर का तुम्ही अनुभवी पैलवानांना तुमच्या स्पर्धेत जर का समाविष्ट केलं तर तुमचे जे नवोदित खेळाडू आहेत त्यांना त्यांचा सराव मिळतो आणि त्यांच्यातील गुण वाढण्यास मदत होते, नाही का. हे मी बोलत नाही, राष्ट्रीय क्रीडा धोरण बोलतोय सर. तिसरा, स्पर्धात्मकतेचा विकास, प्रमोशन ऑफ कॉम्पिटिटिव्हनेस. यातील नियम क्रमांक 5/3, खेळामध्ये दर्जेदार स्पर्धा निर्माण करणे महत्त्वाचे आहे. अनुभवी खेळाडूंना वगळल्यामुळे राज्य स्पर्धांचा दर्जा खालावतो जो खेळाडूंच्या प्रगतीसाठी अपायकारक आहे. मला सांगा, आज सिकंदर शेख भारतीय सेना दलात आहे, शैलेश शेळके आहे, पृथ्वीराज पाटील आहे, मला वाटतं हर्षल सदगीर सुद्धा आर्मीत होता, त्यांना आता बहुतेक सोडलेले आहे, विष्णुपंत खोसे होते. हे जर आर्मीचे पैलवान, आपल्या रेल्वेचे पैलवान कौतुक डापळे आहे, नामदेव कोकाटे आहे, त्याचबरोबर सागर बिराजदार आहे, यासारखे हेवी वेट राहुल नाना पैलवान पोहोचतो. आज भारतीय रेल्वेत सर्व्हिस करतात. तर त्यांना जर का तुम्ही यातून बाजूला केलं तर तुमच्या स्पर्धा बघण्याला चुरस राहील का, याचा विचार केला पाहिजे. की ह्या जर का चुरशीच्या कुस्त्या नसतील तर येणाऱ्या काळात राज्यस्तरीय स्पर्धेतील चुरस कमी होईल असं अंदाज मांडला जातो. तर असे बरेच नियम आहेत सर. या नियमानुसार भारतीय संविधानानुसार सुद्धा आणि राष्ट्रीय क्रीडा धोरणानुसार सुद्धा की वेगवेगळ्या क्लॉजच्या आधारे बंदी घालता येत नाही. तर यावर मी कौतुक आपल्याला विचारतो की कायदेशीररित्या तुम्ही काय करणार आहात का, किंवा तुम्हाला जर का नोकरीच्या निमित्तानं करता येत नसेल तर तुम्ही कोणत्या संस्थेचा यासाठी उपयोग करून तुम्हाला तुमच्या हक्काची लढाई तुम्ही लढणार आहात. नाही तर आम्ही तर लढाई लढणार, तर आम्ही आता याच्यामध्ये कोर्टामध्ये जाणारच आहे याच्यामध्ये. कारण आमच्यावरती अन्याय, आता आम्ही तर झालो, आता इथून पुढे भरपूर मुलं सर्व्हिसमध्ये येणार आहेत, होतील, त्यांच्यावरती पण अन्याय होणारच आहे ना. त्यामुळे याच्यामध्ये आम्ही पुढे संस्था एक धरून किंवा कोर्टामध्ये जाऊन त्यांच्यावरती आम्ही अच्छा, कौतुक. नामदेव, तुझं काय मत आहे याबद्दल, की कोणत्या पद्धतीनं हा आवाज उठवला पाहिजे? तू इंटरव्ह्यू ऐकणाऱ्या कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना काय संदेश देऊ इच्छितो?
बरोबर आहे. आम्ही पहिलवान कौतुक ढाकळे म्हणले ना, की आम्ही कुठल्या तर संस्थेच्या ह्याने आम्ही केस लढायला हे आम्ही झाले आमच्या सगळ्या पहिलवानांचे म्हणाले. आता आमची मला अजून पहिल्यांदा संपली झालेली नाही. ती जर झाली तर मग त्यांनी महाराष्ट्र केसरी व्हायचं नाही का? जे मोठ्या जोडीतले पैलवान आहेत असं. आता पृथ्वीराज पाटील यांचं उदाहरण घ्या. यांचं वय किती आहे मला सांगा? 21-22 वय. मग ह्यांना पहिल्यांदा सोडून द्यायची का पुढची मराठ केसरीला खेळायला? म्हणजे ह्या वयातच त्यांनी बस करायची का पहिलवानकी? खूप चांगला मुद्दा मांडलायस. याविरुद्ध आम्ही वयाचा प्रश्न. याविरुद्ध आम्ही कुस्ती केस काय लढायला हे आहे. कुस्ती आयुष्यभर करण्याचा विषय नसतो. एक मिनिट मी तुमची परवानगी घेऊन बोलतो की कुस्ती हा आयुष्यभर करण्याचा विषय नाही. काही ठराविक वयात त्याचा परफॉर्मन्स येत असतो आणि या वयात अशी जर का बंधनं घालत असतील तर त्या पैलवानानं त्या कुटुंबानं चूक केली का काय असा एक प्रश्न येतो. मी पृथ्वीराज पाटील यांचे वडील यांच्याशी परवा भेटलो कोल्हापूरमध्ये. त्यांनी सुद्धा खंत व्यक्त केली की आम्ही पोटाला चिमटा काढून गरीब परिस्थितीतून पैलवान तयार करायचा आणि मग जे सत्ताधारी आहेत हे वेगवेगळ्या कारणासाठी असे नियम करतात जे 4 भिंतीच्या आत कुठं तर व्हॉट्सअपला टाकायचं, त्यांचं कोणतेही कायदेशीररित्या काही नसतं. मग आम्ही आमच्या पैलवानासाठी भांडायचं का त्याला प्रोत्साहन द्यायचा का त्याचं स्वप्न बघायचं, हे प्रश्न त्यांनी निर्माण केला. तसंच पृथ्वीराज पाटील सारखा गरीब घराण्यातून आलेले असंख्य पैलवान आहेत ज्यांना नोकरीचा आधार मिळाला म्हणून ते आज आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ शकले, अनेक पुरस्कार पदव्या मिळू शकले. तर याविषयी पृथ्वीराज तू काय म्हणशील? तर मी सांगतो, माझं जेव्हा ज्युनियर वर्ल्डला मेडल आलं तेव्हा मी सिव्हिलमध्ये होतो. मी भरती वगैरे काय नव्हतं त्यावेळी. मग मला इथूनच महाराष्ट्रातून एवढा नॅशनल ट्रायलसाठी तो अनुभव घेऊन मी पुढं म्हणजे इंटरनॅशनलच्या एशिया चॅम्पियनशिप ट्रायल असेल, वर्ल्ड चॅम्पियनशिप ट्रायल असेल, तिथं मी त्या अनुभवावर लढलो. जर मला सोपी जर स्पर्धा भेटली असती, बाबा ठीक आहे मी हरवलं माझं झालो, तर मी निवांत राहिलो असतो. मला पुढचा अनुभव नाही ना, पुढचं म्हणजे हरियाणावाले कसे असतील, दिल्लीवाले कसे असतील. मी इथं चांगल्यासोबत कुस्ती झाली, चांगल्यांचा मला अनुभव भेटला. अगदी बरोबर की चांगल्यांच्या बरोबर सराव करूनच मी वर गेलो आणि चांगल्याला हरवूनच मी नोकरी मिळवली, हे पृथ्वीराजचं मत आहे. आणि पृथ्वीराज, मला तुझा खूप अभिमान वाटतो की खूप कमी वयात तू झालेला महाराष्ट्र केसरी आहेस. त्याचबरोबर तू महाराष्ट्र केसरी व्हायच्या अगोदर आंतरराष्ट्रीय पैलवान बनलास. पण घरच्यांच्या स्वप्नासाठी किंवा महाराष्ट्राच्या कुस्तीच्या शिरपेचात मानाचे तुरे रोवण्यासाठी तू महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सुद्धा निर्विवाद यश मिळवलं. सातारचं अधिवेशन आम्ही पाहिलं. खूप छान. तुझ्या मनाची व्यथा आम्ही समजू शकतो. तुझ्या मनाची जी व्यथा आहे तीच महाराष्ट्रातील आर्मी आणि रेल्वेतील कुस्तीगीरांच्या मनातली व्यथा आहे. मी अमर निंबाळकर सर आपणास प्रश्न विचारतो की सर, क्रीडा संघटनेतील हे बदलतं राजकारण आणि संघटनेतील हे बदलते जे वार आहे हे तुम्ही बघत आलेला आहात. तुम्ही स्वतः भारतीय सेना दलातील एक शिस्तबद्ध जीवन जगलेली व्यक्ती आहात. तुम्ही तुमच्या तत्वांच्या आयुष्यात कधीही तडजोड केली नाही. तुम्ही तुमच्या ईश्वरानं तुम्हाला जो जन्म दिला आहे त्या जन्माचं सार्थक तुम्ही तुमच्या तत्वानी आजवर करत आला आहात. गेले अनेक दिवस ज्या खेळातून तुम्ही वर आलात, ज्या खेळातून तुम्हाला मान सन्मान मिळाला, जे खेळ म्हणजे तुमचं जीवन झालं, अशा कुस्ती खेळात महाराष्ट्रात जे चाललेला जो विषय आहे की क्रीडा संघटनेची जी भांडणं असतील, वेगवेगळ्या तात्विक आणि कुठं श्रेयवाद असणारे मतभेद असतील, ह्याकडे तुम्ही कसं बघताय? यातून राज्यकर्त्यांनी हस्तक्षेप करावा का? राज्यकर्त्यांनी हस्तक्षेप करून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा एकच व्हावी असं प्रत्येकाचं मत आहे. ते पण अधिकृत व्हावी आणि पूर्वीच्या नियमानुसार व्हावी. कुठलं सुटलं नियम का म्हणून घालताय? कशासाठी घालताय? तुम्ही काय साध्य करणार आहे? याच्या पाठीमागं हिडन अजेंडा काय आहे काय? हे तुम्हाला इथं व्यक्त करावं असं माझं खूप मत आहे. तुम्ही ते व्यक्त करावं असं मी विनंती करतो. नाही, हे ऍक्च्युली काय आहे, हे मी एक कुस्ती कोच आहे, त्यामुळे हे विवाद किंवा हे संघटनांचा वाद ह्यावर मी भाष्य करणं
हे चुकीचं आहे. मी फक्त कुस्तीमध्ये एखादा नियम जर चुकीचा असेल आणि त्याचा थोडासा तोटा जर पैलवानांना होत असेल, त्याच्यावर बोलणं योग्य आहे. संघटनामध्ये काय व्हायचं, काय नाही, हे आता कुठली संघटना खरी, काय नाही, ह्यावर भाष्य करणं मी चुकीचं आहे. नाही, त्यावर भाष्य माझं करणं काम तर नक्कीच कोचिंगचं तुम्ही आहे. हे वादविवाद कुठेतरी मिटावेत आणि महाराष्ट्राची आणि देशाची कुस्ती व्यवस्थित चालावी, हे तर नक्कीच वाटतं. तेच सर मी विचारत होतो की राज्यकर्त्यांनी यात हस्तक्षेप घ्यावा असं मला वाटतं. कारण दोन्ही जे संघटना आहेत त्याचे अध्यक्ष राजकीय व्यक्ती आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदासजी तडस आहेत. त्याचबरोबर तुमचा आवाज येणार सर. जुन्या कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत ते शरदचंद्रजी सर आवाज पवार ब्रेक आहेत. होतो. तर अशा लोकांनी हस्तक्षेप करून एक महाराष्ट्र केसरी कुठेतरी घ्यावी असं सर्वांना वाटतंय. तसं तुम्हाला वाटतंय का? आवाज सर येतोय येणार सर? तुमचा. आवाज येतोय? हा बोला. हा हा चालू. इथं. आवाज येतोय सगळ्यांना माझा? हा सर हा बोला. येतो. थोडंसं नेटवर्क इश्यू होतोय. मी हाच प्रश्न विचारला की राजकर्त्यांनी यात हस्तक्षेप करून महाराष्ट्र केसरीतील वादविवाद मिटवावेत असं तुम्हाला वाटतंय का, असा माझा प्रश्न होता. हॅलो हॅलो हा, सर्वांना आवाज येतोय माझा? सर येते आवाज तुम्हाला? हो, हो तुमचा आवाज येतो. मला स्पष्ट हा येतोय. येत- स्पष्ट आवाज येतोय मला. तुम्हाला माझा आवाज येतोय? हा सर. हा, बोला. सर हे आता आम्हाला पण वाटते कारण वादविवाद मिटावे. कारण एखादं कॉम्पिटिशन असलं की पूर्ण त्या कॉम्पिटिशनसाठी म्हणा 3-4 महिने पूर्ण माइंडसेट असू दे, प्रॅक्टिसचं शेड्यूल असू दे, ते पूर्ण सेट करायला लागते. आता होईल का नाही, पूर्ण त्याच पोराचा फोकस केला, माइंडसेट कसा होणार सर? ओके, अगदी बरोबर. पृथ्वीराज असं मत आहे की राजकर्त्यांनी यात हस्तक्षेप करावा आणि तो वाद मिटवावा. मी निंबाळकर सर, माझा आवाज येतोय तुम्हाला? अडकते थोडं. आवाज येतोय सर? सर मला तर आवाज येतोय तुम्हाला. ठीक आहे, मी पुढचा प्रश्न कौतुकला विचारतो. कौतुक, मी तुला प्रश्न, तू मैदानी कुस्तीतला अनुभव पचनी पाडत इंटरनॅशनल लेवलला गेलास. मगाशी तू खूप छान मुद्दा उचललास, त्याच्यावर आपण बोलूया की शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार आवाज हा अडकतो. सर आवाज खेळाडूच्या कटतो दृष्टीने तुमचा. किती महत्वाचा आहे आणि तुमच्या सर आवाज येत नाही तुमचा तालुक्यातील व्यवस्थित. आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल असो किंवा कोल्हापूर असो, या पुरस्काराला किती महत्व आहे आणि या नवीन बदलत्या सर नियमामुळे आवाज येत नाही व्यवस्थित. ह्या पुरस्काराला अनेक खेळाडू वंचित राहतील, त्याचा काय तोटा होईल हे आम्हाला तू सांगावं असं वाटतं. सर आवाज येत नाही सर काय तुमचा. काय समजत नाही मला. हॅलो हॅलो. नाही सर आवाज येत नाही तुमचा सर मला. तुमचा आवाज येत नाही सर. मगाशी तू मुद्दा उपस्थित केलास की शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार हा महाराष्ट्राच्या कुस्तीगीरांच्या जीवनातील खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि तू एक मातीतला कुस्तीगीर, त्याचबरोबर मॅटवरचा कुस्तीगीर या नात्यानं तो पुरस्कार मिळवलास. या पुरस्काराचं अनन्यसाधारण काय महत्त्व आहे हे आम्हाला तू सांगावंस. दुसरी गोष्ट, हा पुरस्कार नवीन नियमामुळे कसा
या पुरस्कारापासून नोकरी करणारे खेळाडू वंचित राहतील, हे तू सांगावं. तर शिवछत्रपती पुरस्कार हा महाराष्ट्रामधला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मानला जातो आणि छत्रपती पुरस्कार मिळण्यासाठी अधिवेशनची मराठी कुस्ती परिषद स्पर्धा घेतात ना, त्यात 3 मेडल असणं, 3 मेडल नसतील तर आपल्याला तो पुरस्कार फॉर्म भरू शकत नाही, जाहीर करत नाही. जर समजा 3 मेडल नसतीलच, काय म्हणणार सर, सुवर्णच नाही, कोणतेच कुठले केलं पाहिजे. सुवर्ण प्रत्येकाचे मेडल 3 नसतील तर आपण त्या पुरस्कारामध्ये फॉर्म भरू शकत नाही. मंजुरी असलं तर मेडल नसलं तर फॉर्म भरायला कसं आहे. तू बोलत राहतो. हा सर. आणि तुम्ही दिल्ली हरियाणा म्हणता, दिल्ली हरियाणामध्ये समजा एका गटात चांगला एखादा पदक खेळला तर तिथली मुलं जाणून बुजून त्या गटामध्ये खेळतात किंवा त्याची तयारी कशी आहे, त्याच्या संग खेळल्यानंतर आपला परफॉर्मन्स वाढेल, त्याची कसा लढतो बघण्यासाठी खेळतात. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तर सध्या नाही आहे. एखादा चांगला एखाद्या गटामध्ये प्रयत्न करतात, त्या गटामध्ये खेळायचा टाळ्या बघतात नाही का, असं पण होऊ शकणार नाही. माझं चांगली मुलं तुम्ही संधी देत नाही, बंदी घालवला तर अशाने कुस्ती वाढणारच नाही, कॉम्पिटिशन वाढणारच नाही, मुलांची प्रगती नाही होणार सर, असं वाटतं. मी सर्वांनाच एक प्रश्न विचारतो, म्हणजे निंबाळकर सरांच्या पासून पृथ्वीराज पाटील आणि नामदेव आणि कौतुक दोघांना पण, की जसं संदीप बाप्पांनी आरोप केलेला आहे की रेल्वेतले किंवा आर्मीतले कुस्तीगीर त्यांच्या वजनी गटात नॅशनल स्पर्धेत बाय देतात आणि बाय दिल्यानंतर ते परत महाराष्ट्रात येतात, तर ही प्रथा आजची आहे का, किंवा ही 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 यांनी जो आरोप केला हा खरा आहे का? खरा असला तर त्याच्या पाठीमागचं कारण काय, आणि त्यानंतर यावर विश्लेषण करायला मला आवडेल. मी पृथ्वीराजला हा प्रश्न विचारतो की यांनी जे सांगितलंय की तुम्ही पुढे जाऊन बाय देताना परत महाराष्ट्रातल्या पैलवानाला हरवाई येतात, त्यामुळे आम्ही ही बंदी घातलेली, तर याविषयी थोडीशी चर्चा करू आपण. बरोबर आहे सर. ते जे म्हणले, ते म्हणत होते, ते जे लेख लिहिला ना, मी 5 वर्ष स्वतः रेल्वेत नोकरी केली, पण त्यावेळी सर ते चालत असेल, त्यांच्या वेळी म्हणा काय ते चालत असेल. पण आता सर जे जनरेशन आहे ना, आता पूर्ण चेंज आहे. आताची कुस्ती म्हणा, जनरेशन, विचार. सर मला एक सांगा, नॅशनलचं सिनियर नॅशनलचं मेडल कोणाला नको? आता तुम्हाला आमचं जर सांगितलं सर्व्हिसेसचं SSCB, तर काय होते सर, आमचं म्हणजे सर प्रत्येक गटात आर्मीचा असा नसतोय ना, नेव्हीचा असतोय, एअरफोर्सचा असतोय, आणि हिथंच आमची वेळी टक्कर होते, आम्ही वर का कुस्ती देऊ त्यांना? आता ते म्हणतात तुम्ही कुस्ती देताय वर जाऊन, मग ते तुमच्या वेळी चालत असेल, 5 वर्ष म्हणताय तुम्ही नोकरी केली त्यावेळी चालत असेल. आता सर सांग तुम्हाला, सिनियर नॅशनल म्हटलं सगळ्यांना पाहिजे, नाव तर पाहिजे, कारण त्यांना पण म्हणा सगळं नोकरी काढायच्या म्हणा, पण त्यांना मिडल लागतेच सर. त्यामुळे जे त्यांनी आरोप लावला ना, तो पूर्णपणे खोटा आहे सर. आणि अगोदर तसं होतं की बाबा जेव्हा सर्व्हिस ज्या रेल्वेमध्ये जो मुलगा सर्व्हिस करतो तो बाहेरून खेळात तर त्याला कुस्ती द्यावी लागत होती, पण आता तसं काही राहिलेलं नाही. समजा बाहेरून जे खेळात त्याला कुस्ती द्यावी लागत नाही समजा, आता नाही का. अगोदर तसं होतं की द्यावं लागत होती, आता तो नियम नाही आहे. ते करू शकतात मुलं आता वरती जाऊन पण. तिथे येते सर आवाज, बोल. हा बोल हा. सर, या बाबतीत आपण काय बोलू शकता निंबाळकर सर?
नाही नाही, ह्या 2008च्या अगोदर कुस्ती द्यावी लागत होती सर्व्हिसेस वाल्यांना, जे बाहेरून खेळतात त्यांना. 2008 पासून हे सर्व्हिसेस मध्ये आता बंद झालेलं आहे. जे स्टेट कडून खेळतात त्यांना कुस्ती द्यायची गरज नाही. आणि बरेच वेळा म्हणजे स्टेट कडून जो खेळ आहे तो सर्व्हिसेस वाल्यांना हरवून किंवा त्याच्यापेक्षा वरची रँक वरचं मेडल घेतलेलं आहे 2008 पासून. सर्व्हिसेस मध्ये तर हा रूल सध्या तरी नाही आता. बरोबर. खूप छान सर. तर सर तुम्हाला सरपंच जर माझं हा बोला पृथ्वीराज बोला. हॅलो, तर तुम्हाला जर माझं पर्सनल सांगायला गेलं तर मी 3-4 वेळा मी स्वतः महाराष्ट्राकडून खेळून सर्व्हिसेसवाल्यांना हरवले. अंडर-23 नॅशनलला म्हणा, परत सांगतो तुम्हाला ट्रायलला म्हणा, सिनियर मतलब म्हणजे एशियाच्या ट्रायलला, वर्ल्डच्या ट्रायलला मी स्वतः 2-3 पोरांना हरवले. नाही बरोबर. खूप छान चर्चा आपली झाली की हा रूल पूर्वी होता, पण आता प्रत्येकाला सीसीटीव्हीचा जमाना आहे, लाईव्हचा जमाना आहे. नक्कीच हा आरोप चुकीचा आहे. यातून सुद्धा काय होत असेल तर त्यांनी तसे पुरावे देऊन बोलले पाहिजे. न पुरावा देता बोलणं खरंच चुकीचं आहे. आणि केवळ अंदाज करून अनेक पैलवानांच्यावर चिंता त्यांनी आणलेली आहे, ती चुकीची आहे. मी नामदेवकडे येतोय. नामदेव, तुला असं वाटतंय का की या पाठीमागं काहीतरी छुपं राजकारण असावं, असं तुझं मत आहे का? कारण तुम्ही सर्व मंडळी रोज कुस्ती क्षेत्रात आहात, रोज तुम्ही कुस्त्या खेळताय. तर याबद्दल तुला असं वाटतं का की ह्याच्या पाठीमागे, हा निर्णय घेण्याच्या पाठीमागे काहीतरी एखादं छुपं कारण असावं? बरोबर आहे. याच्या माग असू शकतं राजकारण बी. का तर ह्याच्या अगोदर कधी नियम काढला नाही ह्यांनी. आणि हे म्हणतात की रेल्वे सर्व्हिसेस वाले कुस्ती देतात महाराष्ट्राकडून वर जाऊन त्यांना. तर तुम्ही पुराव्यासकट दाखवा ना. नियमच नाही असा. ते होता जुना नियम होता. आता कुस्ती द्यायचा नियम नाही. बरोबर आहे की नेमकं तर तुला तो बंद झाला. असू शकतं राजकारण तसं. सर्वांनी खूप छान चर्चा केली. मी पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप आभार मानतो. जाता जाता शेवटी एक प्रश्न तिघांना पण विचारतो आणि आपण मुलाखतीचा समारोप करूया. मी येतोय अमोल निंबाळकर सरांच्याकडे. सर, आवाज येतोय? सर, आवाज येतोय का? हॅलो सर, आवाज येते का? हा, येतोय. हॅलो सर, आवाज येतोय निंबाळकर सर? ठीक आहे. पृथ्वीराज, मी तुला प्रश्न विचारतो. तू अनेक ठिकाणी नॅशनलसाठी फिरलास. इतर कुठल्या राज्यात असा नियम तुला बघायला मिळाला? ठीक आहे सर. आता पहिले काय असं म्हणजे नियम नव्हते. ठीक आहे, यांनी नेम लावलाय आम्हाला ट्रायल देणार नाही. ठीक आहे, तुम्ही सिनियर नॅशनलची ट्रायल नका आम्हाला चान्स देऊ. पण बाकी नॅशनल गेम्स झाल्या, परत रँकिंग नॅशनल झालं, महाराष्ट्रीत झालं, या जे आम्हाला बंदी घातली रेल्वे आर्मी, का कशामुळे होती? का बाकीची पण नोकरीला आहेत बाहेर. आता नामदेव गाणी मग सांगितलं की पोलीस भरतीला सर्टिफिकेट चाललं नाही यांचं. तर मला एक सांगा, शिवछत्रपती पुरस्कारला मग कसं चालणार सर्टिफिकेट? बिलकुल बिलकुल. हम्म. महाराष्ट्र केसरीला खेळ कशासाठी आमचं? आता एवढं आम्ही रक्ताचं पाणी करतोय त्या छत्रपती पुरस्कारासाठी, त्याला एवढी मान्यता आहे सर. आपल्या महाराष्ट्रातला मला वाटते शिवछत्रपती पुरस्कार ते आपल्या महाराष्ट्रातील लोकांना असं बिलकुल. हम्म. महाराष्ट्र केसरी जे सर्टिफिकेट आहे ती छत्रपतीच्या पॉईंटसाठी चालते. कशावरून? हम्म. निंबाळकर सर, आपल्याला आवाज ऐकू येतो माझा? सर, आवाज ऐकू येतोय? हॅलो.
हॅलो हॅलो. हा सर, आवाज ऐकू येतोय तुम्हाला माझा? बोला बोला. मी सर तुम्हाला प्रश्न हॅलो. विचारणार आहे. हा सर, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. हॅलो सर, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की हे जे आर्मी आणि रेल्वेच्या खेळाडूवर डायरेक्ट जी बंदी घातली, त्याच्याऐवजी असा कोणता एखादा उपक्रम राबवता आला असता का, जसं की कॅम्प लावणे किंवा त्यांच्याबरोबर अनेक प्रकारची सराव शिबिरांचं देवाणघेवाण करणे, एखादा सेमिनार करणे, असं करून ह्या विषय थांबवता आला असता का, हे मला तुम्हाला विचारायचं. हा, तसंही कॅम्प लावू शकतो, त्यांच्याबरोबर आणि प्रॅक्टिस भेटेल. जे महाराष्ट्र केसरीला मेडलधारक असतात त्यांचा कॅम्प लावून त्यांच्याबरोबर ह्या चांगल्या पोरांच्या बरोबर त्यांना प्रॅक्टिस, नवीन मुलांना प्रॅक्टिसची संधी मिळेल. आणि यांचं जे काय म्हणतात ते कच्चे धागे वगैरे आहेत त्यांना समजून ते पुढच्या स्पर्धेला हरवू शकतात, असंही होऊ शकतं. हा एक मार्ग होऊ शकत होता का, की बंदीच्या ऐवजी जर का कॅम्प लावून आपल्या पैलवानांचे वीक पॉईंट लक्षात घेऊन त्यांचा सराव वाढवून त्यानंतर त्यांचा 1 महिन्याचा 2 महिन्याचा, जसं सोनीपत हरियाणामध्ये हे नॅशनल कॅम्प लागतो, अनेक राज्याचे पैलवान तिथे येतात, त्याचबरोबर ऑलिम्पियन पण असतात आणि त्यांच्याबरोबर सराव करून साहजिकच आपल्या पैलवानांची गुणवत्ता सुद्धा वाढते. मग त्यानंतर बंदीचा प्रश्न उरत नाही. तर असं करता आलं असतं का, किंवा यापेक्षा काही वेगळं करता आलं असतं का, डायरेक्ट बंदी घालायच्या ऐवजी हो, काहीतरी वेगळा तुमच्या डोक्यात काय, की असं केलं असतं तर हा हे करू शकले नसते, असं एखादा काय एखादी युक्ती तुमच्या हा डोक्यात आली होती हा का? कॅम्प नाही कॅम्प सुद्धा लावू शकतो. आणि दुसरा एक पर्याय याचा हा आहे, जसं WFI न केलं होतं की ह्याच्या अगोदर काय होत होतं, जे फर्स्ट 3 टीम आहेत, म्हणजे साधारण रेल्वे, हरियाणा आणि सर्व्हिसेस येतो, त्यांच्या दुसऱ्या नॅशनलला 2-2 प्लेयर खेळत होते, ए आणि बी. आणि त्यामुळे बाकी राज्यांना जरा मेडल घ्यायला अडथळा बसत होता. मग त्यानं ती काय केलं, ते कॅन्सल केलं. त्यांच्या चांगल्या जे रिझर्व्ह प्लेयर आहेत त्यांच्या मधून रँकिंग सुरू केली. म्हणजे कुणालाही किती कुठलाही स्टेट असू सर्व्हिसेस वाल्यांना, आर्मीवाल्यांना संधी देऊन दुसरी एखादी स्पर्धा अशी घेऊन राज्य अजिंक्यपद लेवलचीच त्यामध्ये यांना बंदी गाठली तरी चालतंय. त्यामध्ये फक्त नवोदित मल्लांना चान्स द्यायचा, असे केले तरी चालतंय. त्याचं जे प्रमाणपत्र आणि हे आहे त्याची जे योग्यता आहे ह्या महाराष्ट्र केसरी लेवलचीच ठेवायची, त्यामध्ये दोघांचाही फायदा होईल. खूप छान, खूप छान सर. याच उत्तराची मी वाट पाहत होतो. याच उत्तराची मी वाट पाहत होतो की अनेक जण बंदीवर बोलतायत, अनेक जण वादविवादावर बोलताय, अनेक जण श्रेयवादावर बोलताय, पण कोणीही यातून मार्ग काय यावर बोलत नाही. आपण खूप छान उत्तर दिलं की आपण रँकिंग सिरीज सारखी एखादी सिरीज स्टेट लेवलला जर का सुरू केली तर मला वाटतं की यातून मार्ग निघेल. पण सर, यात काय वाटतंय मला, एक निपक्षपाती, मला कोणावर आरोप करायचा नाही किंवा मला मला सुद्धा या वादविवादात पडू मी इच्छित नाही, पण एक कुस्ती शौकीन किंवा या कुस्तीत गेली 15 वर्ष मी घालवल्यामुळे कदाचित असं मला वाटतं की अनेक चुकीच्या गोष्टी घडतात त्यावर खुलेआम बोलावं. त्यातील एक सर एक महत्त्वाची गोष्ट की राज्य कुस्तीगीर परिषदेचं अधिवेशन यावेळी अहमदनगरला होणार आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरला होणार आहे. तर तिथे आयोजक सगळ्या पैलवानांचं बक्षीस देतील, सगळ्या पैलवानांची जेवणाची वगैरे सोय करतील. तरीही कुस्तीगीर संघानं 500 रुपयाची प्रवेश फी ठेवलेली, मला वाटतं ही एक अन्यायकारक गोष्ट असं मला वाटतं. कारण आजपर्यंत जेवढ्या काही स्पर्धा झाल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या, या स्पर्धेत 500-600 रुपये घेतल्याशिवाय यांच्या स्पर्धा झाल्या नाही. तर याविषयी कौतुक आपले मी तुम्हाला प्रश्न विचारतो की अशा प्रकारचे प्रत्येक स्पर्धेला पैलवानच्याकडून वर्गणी घेणे हे कितपत योग्य आहे? तर कसं आहे, आता बरेच पैलवान गरीबरातून येतात. आता पुण्यामध्ये ट्रायल समजा असली तर मी सुद्धा कोल्हापूरचा आहे, कोल्हापूरहून येण्यासाठी 1000-500 रुपये येण्याचा, 1000-500 जाण्याचा खर्च होतो. आणि गरीब इथं ट्रायलला परत त्यांची फी असते, 1000-500 रुपये फी घेतात.
एक ट्रायल भरायला यायचा म्हणजे द्यायला यायचं म्हणजे 4-5 हजार रुपये खर्च होतो सर त्याचा. मग तेवढी घरच्याची परिस्थिती नसते की एवढे 4-5 हजार एका ट्रायलला खर्च करण्याची. मग तशा प्रकारे मुलांना मग घरची पाठवलं मग ट्रायलसाठी ना, सगळ्यांना सिलेक्शन होतं असं पण नाही. बरेच मुलं हरू पण जातात. प्रत्येक ट्रायलला जर 3-4 खर्च करायचा म्हणला तर मुलं याच्या आधी असं फी कधी घेत नव्हती. आता या वर्ष 1.5 वर्षामध्ये मी बघतोय की फी आकारण चालू झालं. पण ही अचानक गरीब घरच्या मुलांना ट्रायल देणं पण मुश्किल होईल. असं मला असा मुद्दा मांडायचा आहे सर की जिल्हाबंदी हा एक निर्णय घेतला नाही का समजा, पण विचार करा सोलापूर जिल्ह्यामध्येच किती पैलवान आहेत. हॅलो सर, समजा जिल्हा बंद झाले तर सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या एका जिल्ह्यामधून 2 मुलं येतील, मॅटवरून 2, मातीतून 2, समजा जिल्हा शहर मधून यायचा 4 मुलं येतील, पण जिल्ह्यामध्ये मुलं आहेत किती? मग ते बाकीच्या जिल्ह्यामधून जी मुलं सोलापूर खेळतात त्या जिल्ह्यामधून तर स्पर्धा जी महाडकीची स्पर्धा ओपनची स्पर्धा जी बघतात लोक बघायला जे उत्साह असतो ती स्पर्धा राहणार नाही ओपनची, कारण जिल्ह्यातच बऱ्यापैकी मुलं सगळे आउट होतील. एक जिल्हा नांदेड जिल्हा समजा किंवा धुळे आहे तिकडे मुलं नाहीत समजा ओपनला खेळणारी, बिलकुल ती मुलं बाहेरच्या जिल्ह्यात आपल्याकडून तिकडून खेळतात नाही का. माशानं स्पर्धेचं कॉम्पिटिशन किती राहील समजा ओपनचं जरी पकडलं तरी कॉम्पिटिशन काय राहणार आहे असं मला वाटतं. बिलकुल सर, मी निंबाळकर सरांना हाच प्रश्न विचारतो सर, की एक गुरुच्या नात्याने किंवा एका कोचच्या नात्यानं तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघताय की जिल्हाबंदीमुळं चुरस राहणार नाही असं कौतुक डापळेचं मत आहे की सर. आणखीन एक कौतुक तुझ्या प्रश्नावरच आधारित एक प्रश्न विचारतो की क्रीडा गुन्हेगारी वाढेल हे भीती मला वाटते हरियाणाच्या पार्श्वभूमीवर मी व्यक्त करतो, कारण काहीही करून मला यावर्षी महाराष्ट्र केसरीला खेळलंच पाहिजे ही मनोवृत्ती बळावल्यामुळं इतर जे कमजोर कुस्तीगीर आहेत त्यांच्यावर जे अनेक इतर जे कुस्तीगीर आहेत त्यांची गुंडगिरी सुरू होईल आणि त्यातून क्रीडा गुन्हेगारी चालना मिळणार नाही का, हा एक प्रश्न मनात येतो. दुसरी गोष्ट तू जसा मांडलास की दिग्गज पैलवान जर का जिल्हा लेवललाच लढले तर महाराष्ट्र केसरीच्या फायनलला आपण चुरशीची लढत बघायची का नाही. आणि तिसरा प्रश्न यावर प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने वाईल्ड कार्ड नावाची एक योजना काढलेली आहे. तर हे सर तिन्ही प्रश्नाचे आम्हाला समर्पक उत्तर आम्हाला वाटते तुमच्याकडनंच मिळू शकतील, आपण आपलं मत व्यक्त करावं. नाही, जिल्हाबंदी जर केली तर महाराष्ट्र केसरी जी स्पर्धा आहे ना त्याची चुरस थोडीशी कमी 100% कमी होईल. त्यामुळं जिल्हाबंदी न करता जिल्ह्यामध्ये जे चांगले तर त्यांना दोन्ही जिल्ह्याचं जर हे असेल सहमती असेल तर त्यांना त्या जिल्ह्याकडनं खेळण्याची संधी द्यायच पाहिजे. आणि हे जास्त करून महाराष्ट्र केसरी गटातच होते, लहान गटात कमी होते. तरी पण लहान गटात 1-2 होत असतील तर त्यांना पण संधी दिली पाहिजे. त्यामुळे काय होतं यांना बऱ्याच चांगल्या मुलांना चान्स मिळेल, ज्या जिल्ह्यात चांगली पैलवान आहेत त्यांना चान्स मिळतील. वाईल्ड कार्ड म्हणजे ऍक्च्युली ऑलिम्पिक गेम्स मध्ये वगैरे वापरलं जातं. वाईल्ड कार्ड यासाठी असते जे सर्वात मोठी जी संघटना असते की एखादा खेळाडू चांगला खेळाडू असेल आणि त्याला संधी मिळत नसेल किंवा एखादा जिल्हा एकदम जसं ऑलिम्पिकला असतं एखादा देश एकदम हे असतं कमजोर असतो किंवा होस्ट कंट्री असते तर त्या संघटनेचा अधिकार असतो की त्या खेळाडूंना डायरेक्ट एंट्री, त्याला वाईल्ड कार्ड म्हणतात. राज्यस्तरीय स्पर्धेला हे जे वाईल्ड कार्ड एंट्री त्यांनी दिलेली आहे ते राज्यस्तरीयला होऊ शकतं का तसं, म्हणजे ते तशी पॉवर आहे का त्या क्रीडा संघटनेची? शकते. वाईल्ड कार्ड जी संघटना स्पर्धा करा लागल्या ती वाईल्ड कार्ड देऊ शकते. त्यांना वाटत असले एखादा चांगला खेळाडू या स्पर्धेपासून वंचित राहतोय तर त्यांना त्याला डायरेक्ट आपल्या काय संघटनेतर्फे किंवा दुसऱ्या जिल्ह्यातर्फे त्याला संधी देऊ शकते.
सर मग जे पहिलवान ट्रायल देऊन आपला घाम गाळून तिथपर्यंत आले त्यांच्यावर तो अन्याय नाही का? मग असं आहे ना, मग जिल्हाबंदीच्या काय नाव त्याचा जिल्हाबंदी जर नाही घातली तर एखादी पैलवान हे तर सुद्धा करतच होते ना, दुसऱ्या जिल्ह्याकडून खेळतच होते की. नाही दुसऱ्या जिल्ह्याकडून तर खेळत होते. घाम मला नाही नाही नाही, नक्कीच. कसं आहे, एक तर हे आर्मी आणि रेल्वेवाल्यांना खेळू दिलं पाहिजे आणि हा जिल्हाबंदीचा पण हा हा पण जरा मागे घेतला पाहिजे आणि सगळ्यांनाच संधी मिळाली पाहिजे. हो येते सर बोला. नक्की सर, कारण आता बघा फक्त आर्मी सर्व्हिसेस आणि रेल्वेवाल्यांना फक्त बंदी घातली. बाकीचे जे शासकीय नोकरदार आहेत महानगरपालिकेत म्हणा आणि त्यांना का बंदी नाही? आमच्यावर का म्हणजे काय जुना राग आहे आमच्यावरती का? आम्ही काय म्हणजे जो जुनं त्यांचं भांडण आहे ते का त्यांच्यावरून केले आम्हाला का आणि काय म्हणाले दुसरं? आता सर मगाशी एक मला गोष्ट कळाली, मागच्या वेळी 2 नॅशनल झाले होते. रेल्वेने पण घेतलेलं नाही आणि इकडं हिने घेतलेलं. पण कॅम्प कोणाचा लागला? रेल्वेवाल्यांचाच कॅम्प लागला ना शेवटी. आणि सर आता यावर्षी त्यांनी साईनं डायरेक्ट नाही म्हणून सांगितलं कॅम्प आम्ही तुमचा घेऊ शकत नाही. मग जोपर्यंत प्लेयर असू त्याचा आता नामादाने मी 4-5 वर्ष कॅम्पमध्ये होतो. आता तिथं आम्हाला दीपक पुणे, बजरंग पुणे असायचे त्यांच्या. नक्कीच पृथ्वीराज, तुझी भावना योग्य प्रकारे आमच्यापर्यंत पोहोचली आणि ती नक्कीच महाराष्ट्रातील तमाम कुस्तीगिरांच्या पर्यंत पण पोहोचवेल. आता सर्वांना एक हो. शेवटचा प्रश्न विचारतो. राज्य कुस्तीगीर परिषदेने जर का तुम्हाला खेळायची संधी दिली, आता त्यांनी सुद्धा महाराष्ट्र केसरी घेत आहेत, तर तुम्ही सगळी खेळणार का त्यात? मी पहिला प्रश्न कौतुक आपल्याला विचार. 100% सर खेळणार. कारण यांनी आता यांची 2 संघटना आहेत सर, नाही का? यांच्या संघटनेच्या वादात पैलवानांचं नुकसान यांनी करू नये.
समजा कुठली आता दोन्ही संघटना अस्तित्वात नाही समजा नाही, कारण कुठली संघटना अस्तित्वात असती तर मागच्या वेळेस पोलीस भरतीत नामदेवांचं सांगितलं, पोलीस भरतीमध्ये दोन्ही सर्टिफिकेट ग्राह्य धरली नाहीत. तुम्ही मुलांच्या मुलांना जिथे खेळायचं तिथे खेळू द्या, तुमचं जे काय वाद असेल तुम्ही मिटवून घ्या, मुलांचं याच्यावर नुकसान करू नका, असं मला वाटतं. बिलकुल. नामदेव काय बोलशील तू? नामदेव तू काय बोलशील? हा बरोबर आहे. आता डाफेदारांनी बोललं का ते बरोबर आहे. जे आपसात वाद चालू आहे तर ते मिटवून एकच संघटना करून अधिवेशन एक घेतलं तर मुलांना चांगलं होईल. का तर पोलीस भरतीला पण ते सर्टिफिकेट चालेल, का तर आता हे दोन्ही सर्टिफिकेट चाललेले नाहीत पोलीस भरतीला, नाही का? बरोबर. पृथ्वीराज तुला याबद्दल काय म्हणायचं? तर नक्कीच, कारण की सर आता आम्ही पण कष्ट करतोय इतकं, आम्ही म्हणजे घामाचं पाणी करतोय. महाराष्ट्र केसरी म्हणजे आमच्यासाठी लहानपासून ते घरच्यापासून वस्त्रापासून ऐकत आलोय की बाबा महाराष्ट्र केसरी लय मोठा आहे, म्हणजे ती एक चांगली त्याला एक रिस्पेक्ट आहे महाराष्ट्र केसरीला. मग आम्ही डबल महाराष्ट्र केसरी आम्ही म्हणजे आमच्या मनात आहे बाबा डबल महाराष्ट्र केसरी व्हावं, आम्ही त्या म्हणजे मापाची तयारी पण केलेली, पण आम्हाला का असं अन्याय आमच्यावर? सर आपण काय सांगाल जाता जाता आता शेवटचे, की हे जे चाललंय आज आपण आता 1 तास सर बरोबर ऐका की सर, आपण चर्चा केली, अनेक प्रश्न आपल्याला विचारले, आपण सुद्धा खूप सुंदर सुंदर उत्तरं दिली. तर सरते शेवटी तुम्ही काय सांगाल? नाही, माझं काय सगळ्या महाराष्ट्रातल्या कुस्ती शौकीनांचं एकच मत आहे की 2-2 महाराष्ट्र केसरी झाली तर महाराष्ट्र केसरीची व्हॅल्यू 100% कमीच होणार. त्यात काय शंकाच नाहीये. त्यामुळे महाराष्ट्र केसरी एकच झाली पाहिजे. केलं. तर पृथ्वीराज कौतुक, तुम्हाला आणखीन काय बोलायचं आहे? नाही तर नक्की, कारण की आता कॅम्प लागणारच नाही, तिने साईननी डायरेक्ट नाही म्हणून सांगितलं कॅम्पसाठी, आम्ही तुमचा कॅम्प घेऊ शकत नाही. अच्छा. मग ट्रायलसाठी कॅम्पची जरूरत आहे का? कारण ट्रायलसाठी जर तुम्हाला मोठी स्वप्न असली तर कॅम्प हा म्हणजे कॅम्पची जिथं तिथं एवढी प्रॅक्टिस, समजा जिथं अनुभव भेटतोय ते मुलांना नाही जर भेटला तर मग नॅशनल मेडल घेऊन आणि महाराष्ट्रातली कुस्ती कशी पुढे जाणार सांगा? नक्कीच. पैलवान पृथ्वीराज पाटील, भारतीय सेना दल, मान्य श्री अमर निंबाळकर सर, भारतीय सेना दलाचे कोच, पैलवान कौतुक डाफळे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते, आणि पैलवान नामदेव कोकाटे यांनी आपापल्या सर्व्हिसेसची बाजू मांडली. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात करिअर करत असताना त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून इथपर्यंतचा संघर्ष केला, आणि महाराष्ट्र केसरी सारख्या मानाच्या स्पर्धेतून अन्नकुरुक निकले बोल मैं त्यांना केवळ या गोष्टीसाठी डावललं जाते की ते परफेक्ट आहेत, अन्नकुरुक ते निकले बोल मैं निपुण आहेत, आऊंगा. ते मास्टर आहेत, ते चॅम्पियन आहेत. तर या गोष्टीसाठी त्यांना यातून डावलं जात, ही खूप अन्यायकारक गोष्ट आहे मंडळी, आणि यांना खेळून दिलं पाहिजे. आणि राहिला प्रश्न इतर कुस्तीगिरांचा, तर या पैलवानांच्या अनुभवाचा आपल्या इतर कुस्तीगिरांना कसा फायदा होईल हे बघणं काम त्या क्रीडा संघटनेचं आहे. मला वाटतंय सरते शेवटी आपल्या सर्वांना एवढंच सांगेन की जिल्हाबंदीसारखा नियम असो, किंवा आर्मी नेव्ही एअरफोर्स आणि इंडियन रेल्वे सारख्या कुशल कुस्तीगिरांना कुस्ती क्षेत्रातून डावलण्याचा निर्णय कोणती संघटना जर का मनमानी कारभार करत असेल, तो भारतीय संविधानाच्या, राष्ट्रीय क्रीडा धोरणाच्या विरोधात असेल, तर नक्कीच त्याच्याविषयी बोलण्याचं धारिष्ट्य तुम्ही आम्ही सर्वांनी ठेवलं पाहिजे. राहिला प्रश्न अधिकृत आणि अनधिकृत संघटनेचा, तर प्रत्येकाला, मी मागच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची मान्यता कोणाला आहे, क्रीडा व युवक सेवक संचलनाची मान्यता कोणाला आहे, आणि भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता कोणाला आहे. तर या सगळ्यांचा विचार करून कुस्तीगीर आपापली संघटना ठरवतील आणि त्या संघटनेत खेळतील. राहिला प्रश्न रजिस्ट्रेशन आणि नोंदणीचा, तर ही रजिस्ट्रेशन आणि नोंदणी करताना सुद्धा ही सुद्धा कशी बेकायदेशीर आहे याविषयी सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. मुळात प्रत्येक वेळी द्वेषातून किंवा तिरस्कारातून बोलतोय असं काही जणांना वाटत असेल तर ते साफ चुकीचं आहे. मी जी बोलतोय ती कुस्तीगिरांची बाजू आहे, मी जी बोलतोय ती पैलवानांची बाजू आहे. माझं बोलणं त्यांनाच खटकणार आहे जे त्या पदाचे मिंधे आहेत. बाकीच्यांना माझं बोलणं नक्कीच आवडणार आहे, पटणार आहे. म्हणून म्हणतोय मंडळी,
की आज आपण भारतीय रेल्वे आणि भारतीय सेना दलाच्या काही पैलवानांना, काही कोचेसना इथं आमंत्रण दिलं आणि याविषयी 1 तासभर चर्चासत्र घडवलं. यापुढे सुद्धा असे नवीन नवीन विषय घेऊन आपण कुस्तीच्या सेवेसाठी येऊया. मी सरतेशेवटी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, NIS कुस्ती कोच, शिवछत्रपती पुरस्कार विजेते अमरसाहेब निंबाळकर, आपल्या चौघांचं मी आभार मानतो की आपण ते धाडस दाखवलं आणि आपले जे काही मत आहे ते इतर कुस्तीगिरांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण या कार्यक्रमात सहभागी झालात. त्याबद्दल आपले धन्यवाद. तुमचं पण सर धन्यवाद खूप खूप, कारण तुम्ही आमचा जो हा आवाज जो तुम्ही आमच्या बाजूने ते त्यांचे पालक असू दे, वस्ती असू दे, त्यांच्या घराघरात जाईल. त्यामुळे तुमचे बी धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर्वांचं धन्यवाद.